नमस्कार. सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे स्वागत आहे. या केंद्रांतर्गत आपण विद्यार्थ्यांना जे 10वी आणि 12वी नंतरचे विद्यार्थी आहेत, ज्यामध्ये विशेषतः विद्यार्थी इंजिनिअरिंग मेडिकलसाठी ॲडमिशन्स घेत असतात, या सर्व विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करण्याचं काम करतो. आणि ह्या मार्गदर्शन केंद्रांतर्गत त्यांचे जे काही ॲडमिशन प्रोसेस असेल किंवा त्यांना जे करिअर मार्गदर्शन असेल, हे सर्व मार्गदर्शन करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर मायसेल्फ प्रोफेसर सुनील कांबळे. तर आजचा जो विषय आहे की कालच आपण नोटिफिकेशन बघितलेलं आहे की नीट यूजीचा आपल्याला फॉर्म रिलीज झालेला आहे. तर फॉर्म रिलीज झाल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्या गोष्टी आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलिंग कसं आहे ते पण पाहणार आहोत. तर तुम्ही जर चॅनेलवर नवीन आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला MBBAचे ॲडमिशन्स रिलेटेड जे काही अपडेट्स आहेत त्या माहिती तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात मिळून जातील. ठीक आहे. तर नीट यूजीचं ॲप्लिकेशन आलेलं आहे. तर नीट यूजीच्या ॲप्लिकेशन्समध्ये फर्स्ट जर आपण पाहिलं तर आपल्याला इम्पॉर्टंट डेट्स, ज्याला इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आणि इम्पॉर्टंट डेट्स म्हणतो, ते इम्पॉर्टंट डेट्समध्ये जर आपण पाहिलं तर ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म, तो ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म तो आज 9 फेब्रुवारी पासून 9 मार्च जवळपास आपल्याला 1 महिना मिळत आहे. तर या 1 महिन्यामध्ये आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर लास्ट डेट ऑफ ट्रान्झॅक्शन, जो ऑनलाईन पेमेंटचा लास्ट ट्रान्झॅक्शन आहे ते 9 मार्चला आहे. 9 मार्चला संध्याकाळी 11 साडे 11 वाजेपर्यंत तुम्ही तुमचे 11 साडे 11 पर्यंत जर तुमचं पेमेंट जर इनकम्प्लीट असेल तर पेमेंट तुम्ही कम्प्लीट करू शकता. त्यानंतर करेक्शन्स, जर तुमच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन्स असतील तर त्यासाठी परत 1-2 दिवस विंडो ओपन केली जाते. त्यामध्ये तुमचे जर काही फोटो असेल, साईन असेल, काही करेक्शन्स असतील ते करेक्शन्स सुद्धा तुम्ही त्यामध्ये करून घेऊ शकता. त्यानंतर फीज, आपल्याला महत्त्वाचं फीज ॲप्लिकेबल, फीज पेएबल बाय कॅन्डिडेट. ते ह्यामध्ये जो विषय आहे फीजमध्ये जर आपण पाहिलं तर NRI कॅन्डिडेट किंवा जनरल कॅन्डिडेट आहेत तर त्यांना 1700 रुपये फॉर्म फी आहे. त्यानंतर EWS OBC NCL जे कॅन्डिडेट आहेत त्यांना 1600 रुपये आहे आणि SC ST PWD कॅन्डिडेट आहेत त्यांना 1000 रुपये आहे. तर ह्या पद्धतीने फी स्ट्रक्चर आहे, ते ऑनलाईन पेमेंट तुम्ही करू शकता. त्यानंतर अनाउन्समेंट ऑफ सीट एक्झामिनेशन, ज्यावेळी तुम्ही पेमेंट कराल, पेमेंट केल्यानंतर तुमचं करेक्शन विंडो ओपन झाले, करेक्शन विंडोमधून तुमचं करेक्शन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला एक्झाम सिटीज समजतात की तुमचं एक्झाम सेंटर कुठं आलेलं आहे. तर त्यामध्ये तुमचे जे काही डिस्ट्रिक्ट, आता आपण पुणे, नगर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमचं सेंटर येणार आहे त्याची सिटी तुम्हाला डिस्प्ले केली जाते. त्यानंतर डाउनलोडिंग ॲडमिट कार्ड, एकदा तुमची एक्झाम सिटी फायनल झाली की 2 ते 4 दिवस आपल्याला आपलं ॲडमिट कार्ड आपण डाउनलोड करू शकतो. आता ॲडमिट कार्ड आणि ॲप्लिकेशन हे सर्वांनी जपून ठेवायचं आहे. ॲडमिट कार्ड आपल्याला ॲडमिशनसाठी लागत असतं आणि त्याचबरोबर आपलं ॲप्लिकेशन फॉर्म, नीटचा जो तुम्ही फॉर्म भरल्यानंतर ह्या स्टेपनंतर तुम्ही ज्यावेळी फॉर्म भराल, फिल कराल, तर हे जे ॲप्लिकेशन तुम्ही एका साईडला मेलवर डाउनलोड करून ठेवा, जेणेकरून आपल्याला भविष्यात ज्यावेळी तुम्ही MBBAच्या ॲडमिशनसाठी किंवा BMAच्या ॲडमिशनसाठी जाल त्यावेळी ते तुम्हाला त्याचा फार उपयोग होईल. त्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन, जसे की आपल्याला माहिती आहे की 5 मे 2024 रविवारी एक्झाम आहे. त्यानंतर ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन, 200 मिनिट्स आहे, 3 hours 20 minutes. ओके. टायमिंग ऑफ एक्झामिनेशन, टायमिंग आहे ते 2 ते 5:20. त्यानंतर तुम्हाला सेंटर एक्झामिनेशन. ओके. त्यानंतर तुम्हाला येणार आहे की आन्सर की, आपण आता पेपर दिलाय, पेपर दिल्यानंतर आपले येते ते आन्सर की. त्यामध्ये आन्सर कीनुसार तुम्ही तुमचे स्कोर चेक करू शकता. तुमचे जे काही करेक्शन्स असतील किंवा तुम्हाला काही रिस्पॉन्स करायचं असेल तर त्या आन्सर कीच्या माध्यमातून देऊ शकता. त्यानंतर इथे वेबसाईटमध्ये आपण पाहू शकतो, तरी वेबसाईट तुम्हाला डिस्प्ले झालेली आहे साईटला. तर त्यामध्ये exams.nta.ac.in/NEET च्या माध्यमातून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. आणि NTA थ्रू आपला जो नीटचा रिझल्ट आहे हा आपल्याला 14 जून 2024 येणार आहे. तर ह्या इम्पॉर्टंट डेट्स आणि इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन होती. त्यानंतर आपल्याला जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्या डॉक्युमेंट्समध्ये आपण पाहू शकतो की 10चं आपलं मार्कशीट लागतं, मार्क सर्टिफिकेट लागतं. सर्टिफिकेट ज्याच्यावर की आपली बर्थ डेट पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आपला फोटो हा 10 KB ते 200 KBच्या आतमध्ये पाहिजे. त्यानंतर पोस्टकार्ड साईज फोटो हा 10 KB ते 200 KBच्या आतमध्ये पाहिजे. तुमची साईन जी आहे ती 4 KB ते 30 KBच्या आतमध्ये पाहिजे. त्याचबरोबर तुमचे थंब इम्प्रेशन्स आहेत ते तुमचे 10 ते 200 KBच्या याच्यामध्ये पाहिजे. त्याचबरोबर जे काही तुमचे डॉक्युमेंट्स असतील ते तुमचे 50 KB ते 300 KBच्या आतमध्ये पाहिजेत. त्यानंतर
जे इन्स्ट्रुमेंट आहेत इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंट्स वगैरे तुम्हाला काय अलाउ नाही आहे, त्याचाही व्हिडिओ आपण ज्यावेळी एक्झाम येईल एक्झामच्या 2 दिवस आधी आपण देणार आहोत. त्याचबरोबर नीट यूजीचं जे आपलं ॲडमिट कार्ड असेल, स्कोर कार्ड असेल, हे 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत अवेलेबल राहणार आहे वेबसाईटवर. त्यामुळे सर्वांनी आपलं आपले ॲडमिट कार्ड किंवा आपलं ॲप्लिकेशन्स डाउनलोड करून साईडला ठेवायचं आहे किंवा स्कोर कार्ड आपलं डाउनलोड करून साईडला ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळी ॲडमिशनसाठी लागेल त्यावेळी ते तुम्हाला उपलब्ध होईल. त्यानंतर आपण पाहू शकतो एक्झामिनेशन स्कीम. एक्झामिनेशन स्कीममध्ये जर पाहिलं तर आपल्याला जवळपास दिसेल की सेशन ए बी यामध्ये केमिस्ट्री, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी अँड झुऑलॉजी हे असे टोटल क्वेश्चन्स आहेत. यामध्ये तुम्हाला टोटल 720 मार्क्सचा एक्झाम पेपर आहे नीटचा, हा तुम्ही देऊ शकता. त्यानंतर जे विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी जसं मी मगाशी सांगितलं डॉक्युमेंट, तर डॉक्युमेंटचं तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे, त्यानुसार आपले डॉक्युमेंट्स लागणार आहेत. फॉर्म फिलिंगसाठी ॲडमिशनसाठी लागणार आहे ते आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. हा वेबिनार पार्ट 1 आहे. पार्ट 2 मध्ये आपण ॲडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. पार्ट 1 मध्ये आपण ॲप्लिकेशन फॉर्म पाहणार आहोत. त्यानंतर ड्रेस कोड. तर ड्रेस कोडमध्ये आपल्याला सिंपल आपल्याला घालून जायचं आहे, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. तर ह्याचाही आपण व्हिडिओ घेणार आहोत. तर यामध्ये तुम्ही हेवी क्लोथ्स किंवा लॉंग स्लीव्स आर नॉट परमिटेड. तुम्हाला फुल हे जे कपडे घालता येणार नाही. तुम्हाला ह्याच्यामध्येच काय ते आपलं टी शर्ट्स किंवा जीन्समध्येच जावं लागेल, किंवा हाय हिलमध्ये स्लीपर, सँडल विथ लो हिल्स परमिटेड, शूज आर नॉट परमिटेड. ओके. तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं कानामध्ये रिंग असेल किंवा सोन्याचे आयटम्स असतील काही घालायचे नाही आहेत. त्याचबरोबर तुम्हाला फुल स्लीवचे कपडे घालायचे नाहीत. हाफ स्लीवमध्येच तुम्ही टी शर्ट्स किंवा जीन्स घालू शकता. त्याचबरोबर हे ड्रेस मटेरियल झालं. त्याचबरोबर बाकीचे जे काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगेन ज्यावेळी आपलं एक्झाम येईल त्यावेळी आधी 1-2-3 दिवस आपण व्हिडिओ घेऊन सांगू. तर इन्स्ट्रक्शन टू बी फॉलो इन द एक्झामिनेशन हॉल. तर एक्झामिनेशन हॉलचं आपल्याला टाइम शेड्यूल माहिती पाहिजे. पेपर हा आपला 2 ते 5:20 आहे. जरी असला तर रिपोर्टिंग टायमिंग हे वेगळं असतं. तर रिपोर्टिंग टायमिंगमध्ये आपण पाहू शकतो टाइम अँड ड्युरेशन जसं मी सांगितलं 2 ते 5:20 आहे. त्यानंतर 3 तास 20 मिनिटाचा आहे. लास्ट एंट्री टू बी एक्झामिनेशन सेंटर 1:30 PM. तर 1:30 आतमध्येच तुम्हाला एंट्री करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एंट्री अलाव नाही आहे. सिटिंग ऑन द सेट इन द एक्झामिनेशन हॉल 1.15, 1:15 वाजताच तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. त्यामध्ये तुमची सिटिंग वगैरे करून घ्यायची आहे. अनाउन्समेंट ऑफ इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन अँड द चेकिंग द ॲडमिट कार्ड बाय इन्व्हिजिलेटर. तर 1:30 ते 1:45 त्यामध्ये तुमचे सर्व ड्रेस चेकिंग असेल किंवा तुमचे ॲडमिट कार्ड असेल, जे काही तुम्ही त्याच्याबरोबर ॲडमिट कार्ड बरोबर लिहिलेलं आहे, आधार कार्ड वगैरे असेल, जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही नेलेले आहेत ते सर्व तिथे चेक होणार आहेत. त्यानंतर 5:20 आपली एक्झाम सुटणार. तर याचे इन्स्ट्रक्शन्स सुद्धा तुम्हाला ज्यावेळी एक्झाम येईल त्यावेळी सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवून देणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत की फॉर्म स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलिंग. तर स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलिंगसाठी मी तुम्हाला सुरुवातीला वेबसाईट सांगितलेलं आहे. त्या वेबसाईटला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला स्टेप 1ला पेज दिसेल. त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन करून घेतल्यानंतर जे काय तुमचे डिटेल्स आहेत तर त्या डिटेल्समध्ये तुमचे ॲड्रेस असेल किंवा तुमचं 10th-12th एक्झामिनेशन्स असेल, तुमची बर्थ डेट असेल किंवा तुमचे फोटोग्राफ्स किंवा जे काय डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही अपलोड करायचे आहेत. तर हे अपलोड करून तुम्ही तुमचं जे काय फॉर्म आहे तो पेमेंट करून सबमिट करू शकता. त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं आहे की फोटो कसा हवा आहे. तर लेफ्ट साईडला तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला इथं दिसेल की आपल्याला जो फोटो लागणार आहे तो 10 KB to 200 KB. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे बॅकग्राऊंड आहे ते व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड लागणार आहे. त्यानंतर कॅन्डिडेट नेम आणि जो काही डेट काढलाय, ज्या डेटला तुमचा फोटो आहे त्या डेटचं तुमचं खाली डेट मेन्शन पाहिजे. सेम पोस्टकार्ड साईजसाठी जे 4x6चा पोस्टकार्ड साईज असतो त्यामध्ये तुम्ही लेफ्ट साईडला पाहू शकता. त्यानंतर लेफ्ट अँड राईट थंब फिंगर्स ते 10 to 200 KBचे पाहिजेत. त्यामध्ये तुम्ही दोन्ही हाताचे ठसे आले. त्यानंतर तुमची सिग्नेचर तुम्हाला डाव्या साईडला दिसत असेल तर सिग्नेचर आहे ती 4 KB ते 330 KB पर्यंत पाहिजे. त्याचमध्ये सुद्धा तुम्ही सिग्नेचर घेऊ शकता. तर ह्या टाईपमध्ये तुमचं शेड्यूल असणार आहे. जे ॲडमिशन्स आहेत त्यामध्ये राहणार आहोत. तर पुढच्या सेशन्समध्ये ज्यावेळी वेबिनार पार्ट 2 येणार आहे तर पार्ट 2 मध्ये आपण ॲडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे कागदपत्र, त्याचबरोबर महाराष्ट्रातले गव्हर्नमेंट कॉलेजेस, MBBSचे गव्हर्नमेंट कॉलेजेस, डेंटलचे गव्हर्नमेंट कॉलेजेस, BMAचे गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि त्यासाठी लागणारे ॲडमिशन प्रोसेसेस, कट ऑफ मार्क्स, फी स्ट्रक्चर हे सर्व पार्ट तुम्हाला पार्ट 2 मध्ये वेबिनारचा जो पार्ट 2 येईल अपकमिंग 1-2 ते 3 दिवसामध्ये त्याचा पार्ट 2 येईल
त्या पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत. तर पार्ट 1 मध्ये आपण जे ऑनलाईन फॉर्म फिलिंग होतं ते ऑनलाईन फॉर्म फिलिंग पाहिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला जे काय मी सुरुवातीला इन्स्ट्रक्शन सांगितलेले आहेत त्यानुसार जे काय तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड कराल ते तुमच्या जवळ पाहिजेत. त्याचबरोबर तुमचं पोस्टकार्ड साईज फोटो असेल किंवा पासपोर्ट साईज फोटो असेल, थंब इम्प्रेशन्स असतील, ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे जपून ठेवल्या पाहिजेत. त्याचबरोबर ज्यावेळी तुमचं ॲडमिट कार्ड येईल ते ॲडमिट कार्ड डाउनलोड करून मेलवर ठेवून द्या, जेणेकरून आपल्याला ॲडमिट कार्ड डाउनलोड करून ठेवून द्या, जेणेकरून ज्यावेळी आपण ॲडमिशन प्रोसेसमध्ये जाऊ त्यावेळी आपल्याला ॲडमिट कार्ड, ॲप्लिकेशन आणि स्कोर कार्ड हे तिन्ही NTA आपल्याला हातोरायचे लागतात. त्यामुळे आपल्याला त्यावेळी कुठलेही आपल्याला त्रास होऊ नये म्हणून ह्या तिन्ही गोष्टी आपण जपून ठेवायच्या. तसेच चॅनेलला नवीन आला असाल चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मेडिकलचे जे आपण काउन्सिलिंग वेबिनार घेणार आहोत ते आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना मिळतील. तसेच जे विद्यार्थी 10वी 12वीला आहेत, जे मेडिकलची तयारी करत आहेत, ह्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना भविष्यात येणाऱ्या अडचणींचं सोल्युशन मिळेल. ठीक आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.